2 मिनिटं तुम्हाला हिमालयाची ही माहिती माहित आहे, हिमालयाची निर्मिती तो आपला कन्सर्न नाही आहे. बिकॉज आम्हाला माहित आहे हिमालयाची निर्मिती प्लेट टेक्टॉनिक्स मुवमेंटमुळे झालेली आहे किंवा जिओसिंक्लॉन इन 2 प्रकारच्या थेरीज आहेत. त्यातल्या त्यात कोबेरची प्लेट टेक्टॉनिक्स भारतीय भूपट्टाचं म्हणजे प्लेट्सचं युरोशियन प्लेटशी झालेली टक्कर, त्याच्यामधले असणारा 33 समुद्र आणि मग शिवालिक देअर इज द, त्याला आम्ही ट्रायसिक म्हणतो. 3 टप्प्यात तयार झाला. पहिले बृहत हिमालय, मध्य हिमालय आणि मग असणारा आमचा शिवालिक आउटर म्हणजे शेवटचं हिमालय. पार हिमालय इज द असोसिएट विथ द तिबेट अँड पार हिमालय असोसिएट विथ द युरोशियन प्लेट्स, तो वरचा भाग आहे. त्यात आमच्या हिमालयाची रचना पश्चिमेकडून पूर्वेकडे जर बघितली जवळजवळ सुमारे 2400 किलोमीटर लांब आहे. सरासरी जर उंची पकडली तर 3,500 ते 4,000 मीटर सरासरी उंची आहे आणि मोठ्या अभेद्य उंच असणाऱ्या सरळ सरळ बरोबर ना सलग असणाऱ्या या पर्वतीय रांगा ज्याला नवीन घडीच्या अर्वाचीन घडीच्या पर्वतरांगा म्हणून जगात प्रसिद्ध आहे, हे लक्षात घ्यायचं. दॅट इज द बेसिक मांडणी, ती आम्हाला माहित आहे. निर्मिती घेत झाली. दुसरी आम्हाला रचना पण माहित आहे. आम्ही रचनेचा बरोबर ना चालेल ना, असंच घेतलं पाहिजे ना, कारण रचना मी शिकू शकत नाही बिकॉज हे तुम्हाला माहित आहे. करेक्ट ना. आपल्याला कुठं जायचं आहे, हिमालयाच्या समस्या, हिमालयाचे महत्व, त्या आपला कन्सर्न आहे आता. हे लक्षात घ्या मेन्शा अँगलनी. क्लिअर. त्यामुळे सर तुम्ही कसं हिमालयाची रचना शिकवायची गरज नाही, तुम्हाला माहितच आहे असं आपण गृहीत धरून देतो. म्हणून मी ते पटकन आता रिव्ह्यू करतोय. फक्त हिमालयाच्या 4 रांगा दिसतात आम्हाला. मग असणारी शिवालिक जी पसरली आहे पोतवार पठारापासून ब्रह्मपुत्रा खोऱ्यापर्यंत वगैरे. मग आमची असणारी मध्य हिमालय पीर पंजाल झास्कर ज्याला म्हणतो त्यावरची बृहत हिमालय आणि नंगा पर्वतापासून तर आमच्या पर्वतापर्यंत ज्यावर पार हिमालय बरोबर ना. त्यात असणारा काराकोरम, लडाख आणि नंतर कैलास आणि झास्कर अशा तुमच्या 4 रांगा. दॅट इज युअर पार हिमालय. ही रचना आम्हाला माहित आहे, आम्हाला प्राकृतिक रचना माहित आहे. आम्हाला नद्यांमुळं पंजाब हिमालय, काश्मीर हिमालय किंवा तुमचा असणारा सतलज ते इथं कालीगंगा दॅट इज युअर कुमाऊ हिमालय, कालीगंगा ते तिस्ता याला आम्ही म्हणतो मध्य हिमालय, तिस्ता ते हा इकडे ब्रह्मपुत्रा याला आम्ही म्हणतो पूर्व हिमालय. ही व्यवस्था आम्हाला सर्व माहित आहे. नऊ आता हिमालय आम्हाला काय प्रकारे हिमालय लक्षात घ्यायचं आहे ते महत्वाचं आहे. ओके. हिमालय त्यामुळे नवीन पर्वत आहे, घडीचा पर्वत आहे, ते आम्ही सगळं घेतलं लक्षात घ्यायचं. तरी जाता जाता तुम्ही पॉईंट आउट सॉर्ट आउट करून ठेवा. जसं मी मांडत जातो तस तुझे पॉईंट मांडणी करा. म्हणजे तुम्हाला ते आता एक्सप्रेस करायला फार डोक्यात पॉईंट असले की आपण डिस्क्राईब करू शकतो. ते पॉईंट डोक्यात असणं फार गरजेचं आहे, हे इथं लक्षात घेऊया. बरोबर आहे. बरोबर. मग आता तुम्ही जे काही याचं एक्सप्लेनेशन स्टार्ट कराल हिमालय, ते तुम्ही असं म्हणू शकतो. मी काय म्हणताना भारताचा अत्यंत महत्वाचा का भारतासाठी अत्यंत महत्वाची काही भौगोलिक रचना. आमच्या भारतासाठी अत्यंत महत्वाची भौगोलिक रचना आहे का, तर ही भारताचं भूगोल याच्यामुळं बदललेलं आहे. भारताचं संरक्षण मग ते काय थंड वाऱ्यांपासून करत असेल किंवा चीन सारख्या देशांकडनं असणारं असेल, सुरक्षा ज्याला मी म्हणतो. नंतर भारताचं हवामान, नंतर भारताचे जलस्रोत बरोबर का, अशा सगळ्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी ती आमची काय भौगोलिक रचना आहे किंवा सांस्कृतिक. दॅट इज द कल्चरल बॅरियर. हिमालय इज द कल्चरल बॅरियर ऑफ इंडिया बिटवीन द तिथलं मिड सेंट्रल एशियन कंट्रीज किंवा मिड एशियाज कंट्रीज असंही म्हटलं जातं. पण हिमालयामुळे आपली काय जॉग्राफी बदलली. हिमालय जॉग्राफी म्हणजे फक्त भूचा गोल नाही, भौगोलिक वातावरण बदललं ना हिमालयामुळं. त्याच्यामुळे आमचं खानपान बदललं, त्याच्यामुळे आमचं राहणीमान बदललं, आमची कपड्यांची रचना बदलली, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ते आमचं इंडिकेशन आहे संस्कृतीचं. आमची संस्कृतीच बदलते. वरची संस्कृती वेगळी आहे कारण की तिथे थंड हवा आहे, त्यांचे कपड्यांची रचना वेगळी आहे, थंड हवा आहे, त्यांचं खानपान वेगळं आहे.
सांस्कृतिक बॅरियर. हिमालय इज द कल्चरल बॅरियर ऑफ इंडिया असे त्याला म्हटलं जातं. मग हा एक पहिला भाग लक्षात घ्यायचा, एक सेक्शन हा झाला. इज इट क्लिअर? परत मी दुसरा सेक्शन एकदम शॉर्टमध्ये तुमचं वाक्य आलं पाहिजे, ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फक्त मी ते लिहून ठेवतो, मी ते एक्सप्लेन करत नाही, बिकॉज हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. निर्मिती अँड ऑल दॅट, काय प्लेट टेक्टॉनिक्स वगैरे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. प्लेट टेक्टॉनिक्स. दुसरी त्याची रचना, ती तुम्हाला माहिती आहे, एक्सप्लेन करा. आलं असं रचना, तर ती पण आपल्याला माहिती आहे. एक प्राकृतिक आहे आणि एक प्रादेशिक आहे. ठीक आहे, ती पण आपण तिथं मेन्शन करून द्यायची, शॉर्टमध्ये करायची. शेवटी 150 शब्द विचारते का 250 शब्द विचारते, त्याच्यावर आपले सर्व पॉईंट काय ते डिसाइड होते. इथं हा पण म्हणून टाकूया सांस्कृतिक वेगळेपण तयार केलाय बिकॉज ऑफ हिमालय. ते पण लिहिलं कल्चरल बॅरियर, हा पण एक शब्द वापरा. बरोबर ना? मग आता हिमालयाचं वैशिष्ट्य किंवा महत्व. मग पहिले तर इट्स अ विशाल हवामान विभाजक आहे. विशाल हवामान विभाजक, खूप मोठा हवामान विभाजक आहे हा त्या दृष्टीने. त्यानंतर तुमचं थंड सायबेरियन, जे रशियाच्या मैदानात येणार आहे. वाऱ्यांपासून संरक्षण, मध्ये भिंत आहे, वाऱ्यांपासून काय करते, संरक्षण. हे लक्षात घ्यायचं, हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. क्लिअर? त्याच्यानंतर मान्सून साठी उपयुक्त, बिकॉज शिवालिक आणि मध्य हिमालयाला नैऋत्य मोसमी वारे अळून उत्तर भारतीय मैदाने, नॉर्थ ईस्ट आणि मग सगळे जे नद्यांचे स्रोत आहे इथं तयार होतात. ते फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे? त्यानंतर आशियाचा, कारण की आपल्या नद्या इथून बऱ्याच वेगळ्या नद्या जातात. आशियाचा प्रमुख जलस्रोत असं याला म्हटलं जातं, प्रमुख जलस्रोत. किंवा दक्षिण आशिया असे शब्द वापरू शकतो तुम्ही. दक्षिण आशियाचा प्रमुख जलस्रोत हा एक शब्द वापरू शकतात. बरोबर? त्यानंतर शेती आणि जलविद्युत निर्मितीसाठी, शेती आणि जलविद्युत निर्मिती साठी एकदम महत्वाचं प्रमुख लक्षात घ्यायचंय. आता तसंच आपण काय म्हणतो, हिमालयन रिव्हर हॅज द हाय पोटेन्शियल ऑफ द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हाय पोटेन्शियल ऑफ हायड्रो इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हटलं जातं. कशाला? तर आमच्या असणाऱ्या हिमालयन रिव्हर्सला. काय रिझन्स आहे? बिकॉज दे आर द पेरिनियर्स फ्लो, वर्षभर आहे. बिकॉज ऑफ द स्लोप अँड हाईट, त्याचा स्पीड अधिक आहे, ज्यामध्ये टर्बाईन फिरवायला काय करतं, सहज होतं. दॅट इज वाय इट इज द पोटेन्शियल. बट आता हा पुढचा भाग आहे, जॉग्राफी ऑफ हिमालय. जर बघितलं, हिमालयातली रचना मोस्ट ऑफ इट्स स्तरित खडक, भूस्खलन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. सो देर इज अ लिमिटेशन्स. आपण का सगळीकडे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट हिमालय म्हणून बांधू शकत नाही. द पॉसिबिलिटीज जितकी स्ट्रॉंग तयार होते कुठं तुमच्या पठारावर, बिकॉज अग्निजन्य खडक, तितकी हिमालयात होणार नाही. बट स्टील इट इज कन्सिडर ॲज अ हाय हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर पोटेन्शियल. हा तिथल्या नद्यांचं वैशिष्ट्य समजलं जातं. बरोबर आहे? त्यानंतर भारतातील 12माही नद्यांचं स्रोत, भारतातील 12माही, बरोबर का, नद्यांचे स्रोत हे काय, हिमालयच आहे. आता हा तुम्हालाही माहिती आहे, मी परत एक्सप्लेन नाही करते, फार इझी आहे. बरोबर आहे? त्यानंतर इथं दिलेलं आहे विशाल थंड. नंतर भारताची उत्तरेकडील सुरक्षा रक्षक भिंत,
सुरक्षा रक्षक भिंत, मग चीन असेल, तुमचं पाकिस्तान असेल, बरोबर आहे, त्या दृष्टीने हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. दुसरं, आता महत्वाचं खनिज आहे, मोठ्या प्रमाणात खनिज आहे पण मर्यादा, हा पण पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे. तिथं खनिज आहेत का, आहे, पण मर्यादा आहे कशावर, उपयोगासाठी मर्यादित. बिकॉज द geography ऑफ हिमालय डज नॉट अलाउ टू एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स इन हिमालया. कारण की तिथं मोठ्या प्रमाणात ती किंमत आपल्याला मोजायला लावू शकते, आणि त्यासाठी महत्वाचं खनिजांपेक्षा काय, आपलं जलस्रोत, ती जर गेली तर मग जलस्रोत आपले नष्ट होतील, आपली थंड वाऱ्यांपासून संरक्षण, आपलं एकूण भूसंरक्षण, ह्या सगळ्या फॅक्टर आहे. सो आपण ते कन्सिडर करत नाही, पण इट हॅज, काय म्हणतोय मी त्याला, मोठ्या प्रमाणात असणारे मिनरल्स किंवा खनिजांचे साठे हिमालयाच्या पोटात आहेत का, आहे, हे सुद्धा आम्ही लक्षात घ्यायचं आहे. उदाहरणार्थ हिमालयामध्ये खनिजांमध्ये ऍक्च्युली तांबे, शिसे असे उदाहरण म्हणून दिलेले आहे. निकेल माहिती आहे तुम्हाला, इट्स अ मेटल, महाग आहे, असे इत्यादी मोठ्या प्रमाणात इथं आढळतात का, तर आढळतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. देन आता याच्या सोबतच तुमचं पर्यटन करून हिमालय असं म्हटलं जातं की जगातलं स्वर्ग वगैरे तिथं उल्लेख होतो. लाईक युअर स्वित्झर्लंड जसं आहे तसं जम्मू काश्मीर, जे आता पहलगाम जिथं अटॅक झाला होता आतंकवादी, दॅट द प्लेस दॅट इज कॉल्ड स्वित्झर्लंड ऑफ इंडिया असं त्याला म्हटलं, ते व्हॅलीला, पहलगामच्या. अतिशय सुंदर, जगभरातून देशभरातून पर्यटनासाठी आकर्षित अशा या पर्वतरांगा आहे. आणि तिथं आकर्षणासाठी, पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी, पर्यटनासोबतच कुठलं पर्यटन आहे, अजून धार्मिक पर्यटन सुद्धा आहे. कारण की भारतातील 4 धाम हे सुद्धा कुठं आहे, इथंच स्थित आहे. 4 धाम असतील, मग तुमचं कैलास मानसरोवर यात्रा असतील, अमरनाथ यात्रा असतील, वैष्णव देवी असतील, 4 धाम असतील. मोस्ट ऑफ द हिंदू पिलिग्रिमेज हे इथं मोठ्या प्रमाणात दे आर अट्रॅक्टेड, बरोबर ना. शिवाय याच्यासोबतच तुमचं बाकीचंही पर्यटन आहेच, नैसर्गिक, पर्यावरणीय, पण ट्रेकिंग सारखे असतील, ॲडव्हेंचर अँड ट्रेकिंग लाईक द रिव्हर राफ्टिंग, वॉटर, खूप मोठं याचं इम्पॉर्टन्स तयार होतं. पण पर्यटनाच्या अंडर ते आपण सगळं मेन्शन करू शकतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता क्लिअर का इथपर्यंत, हे त्याचे पॉईंट आपल्या शेवटी पॉईंट्समध्ये लिहायला जावं लागेल ना आम्हाला. हिमालयाचं महत्व हे आम्हाला पॉईंट्समध्ये लिहत जावं लागेल, बरोबर आहे. आणखी 2-3 काही महत्व बघू, मग आपण समस्या आणि मग आपण उपायाकडे येऊ. म्हणजे हिमालय इश्यू ज्याला आपण म्हणतो, हा इश्यू आम्ही कव्हर केला असं आम्ही यातनं लक्षात आणून देऊ. इथपर्यंत ओके का? ठीक आहे, चलो पुढे. किंवा मग यातलाच मी छोटं करतो. आता पर्यावरणीय, महत्व. ओके, मग आता इथं फार वनांमध्ये वैविध्यता आहे. पूर्ण वने इथं आढळतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो उष्ण कटिबंधीय सदाहरित, उष्ण कटिबंधीय, ओके, सदाहरित ते अल्पाईन किंवा हिमालयन किंवा उंच पर्वतीय, थंड,
सूचीपर्णी वने लक्षात घ्यायचंय, ते सूचीपर्णी. इतकं याच्यात वैविध्यता आहे. जर वनांमध्ये वैविध्यता असेल तर तिथं बट ऑब्वियस प्राणी वैविध्यता पण अधिक असेल. उदाहरणार्थ तुमचा स्नो लेपॉर्ड, उदाहरणार्थ काश्मीरी स्टॅग, उदाहरणार्थ हिमालयन पांडा, अजून उदाहरणार्थ तिथलं एक ते काय एक माकडाचा प्रकार मी विसरलो, ते मंकी आहे. सो अशा वैविध्यपूर्ण गोष्टी तिथं मोठ्या प्रमाणात काय येतात आहेत, बिकॉज तिथलं पर्यावरण, तिथं असणारी वैविध्यता. हिमालयात सुद्धा बायफर्केशन आहे. हिमालयात सुद्धा पाऊस कुठे जास्त आहे, कुठे हिमालयात थंडी जास्त, कुठे बर्फ जास्त आहे, कुठे 12ही महिने काय आहे बर्फ आहे, पाऊसच नाही पडत, कुठं खूप अधिक. जर आपण नॉर्थ ईस्टकडे गेलो, मेघालय, आसाम, अरुणाचल, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दाट घनदाट वने आहे. वनांमध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित पण आहे, सूचीपर्णी पण, दॅट इज अ मिक्स फॉरेस्ट. हे लक्षात घ्या. रुंद पर्णी पण आहे आणि कॉनिफेरस सूचीपर्णी पण आहे. सो ती वैविध्यता इथं मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि त्या वैविध्यतेमुळे तिथं मोठ्या प्रमाणात प्राणी सुद्धा, मग इथं तुम्ही हिम बिबट्या, लाल पांडा किंवा हिमालयन पांडा, काश्मीरी स्टॅग अशी उदाहरणं देऊ शकतात. ही तिथं मोठ्या प्रमाणात आढळून येते. याच्याशिवाय या वनांमधनच विविध इंधन, घरगुती जळाऊ इंधन हा एक स्थानिकांसाठी काय स्त्रोत तयार होतो. हे सुद्धा लक्षात घ्या. किंवा वन औषधी, मी कायम गमतीने सांगत असतो की ते रामदेव बाबाचं पतंजली, बरोबर का, मग त्याच्यात वन औषधी अशी वृक्ष आहेत, मध असणे, लाख असणे, हिरडा असणे, अंजन असणे, ही जी आयुर्वेदिक मध्ये वापरली जातात. किंवा आता त्या पतंजलीचं आहेच कुठं, आता ते पतंजली चांगला का बोगस ते सोडून द्या, बरोबर आहे, पण पतंजली आहे उत्तराखंडमध्ये जाण्याचं वन औषधी. दीज आर द सोर्सेस, डिफरंट सोर्सेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ द हिमालया. क्लिअर का? अशा अँगलनी तुम्हाला हिमालयाचं महत्व किंवा हिमालय रचना महत्व स्पष्ट करा. रचना मी आता घेतली बिकॉज दॅट इज युअर प्री पार्ट, अँड प्री पार्ट म्हणजे ते ऑलरेडी आपलं झालेलं असतं मोठ्या प्रमाणात. पण वाक्य रचनेच्या आधारे जे आम्हाला मांडणी करायची आहे, जे आम्हाला लिहायचं आहे, ते तुम्ही अशा स्वरूपाचं मांडणी आणि लिहू शकता. हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर का? मग आता हिमालयाची समस्या काय हे तर कळलं आम्हाला. ओके, आमचं हिमालय भारी आहे किंवा भारी नाही आहे. मग आता आम्ही करतो हिमालयाच्या समस्या. मग समस्या पण बघावं लागेल सध्या हिमालय संबंधित. आणि मग समस्या आल्या की त्याच्या आम्हाला काय शोधावं लागेल, काय म्हणतो उपाय, हे आम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. हिमालयाच्या संबंधीचे एक्सप्लेन काय करावं लागेल आम्हाला, उपाय करावं लागेल का, कुठल्या प्रकारचे उपाय आपण वापरले पाहिजे. मग हा अँगल लक्षात घ्यायचा आहे. हिमालय, मग समस्या काय आहे, सगळ्यात महत्त्वाची समस्या आता हिमालय जो करतोय हवामान बदलामुळे, हवामान, आणि इट्स अ ग्लोबल. ओके, फक्त आपल्या भारतात, फक्त आपल्या महाराष्ट्रात घडतंय का? नो, इट्स अ ग्लोबल फेनॉमेना. हा सगळीकडेच घडून येत आहे. त्याच्यामुळे तुमचं हवामान बदल, या हवामान बदलामुळे इथं हिमनद्या वितळणे, ग्लेशियर्स अधिक प्रमाणात वितळणे, जे आपल्यासाठी काय धोक्याचं आहे. बरोबर ना, आपल्यासाठी काय धोक्याचं आहे, वितळणे. हा एक महत्वाचा फॅक्टर, समस्या आता आम्हाला तिथे दिसत आहे. त्यामुळे हिमनद्या वितळणे किंवा हिमनद्या आटणे, हिमनद्या आटणे, कारण की आपले हे 12ही महिने, दॅट इज द 12 नद्यांचे काय स्त्रोत आहे. तो एक पॉईंट इथे लक्षात ठेवला पाहिजे. नेक्स्ट, याच्यासोबतच तिथं मोठ्या प्रमाणात काय होतं आता, जंगल तोड. कारण की आता जिकडे तिकडे लोकच झाले जंगल तोड, आणि मग याच्यातलं तुम्ही जे निर्विलीकरण चाललेले आहे, याच्या म्हटलं तिथलं पर्यावरणीय समस्या वाढत चालल्या आहे. पर्यावरणीय समस्या वाढ होते आहे कारण की मोठ्या प्रमाणात जंगल तोड करताय. जंगल तोड कशासाठी करताय, विकासाच्या नावाखाली. विकास, हा विकास काय आहे, तिथं धरणे, इलेक्ट्रिसिटीसाठी रस्ते, किंवा फॉर एक्झाम्पल पर्यटनसाठी हॉटेल. मग याच्या हा तोटा विकासाच्या नावाखाली काय होत आहे, जंगल तोड. आणि त्याच्यामुळे तिथं पर्यावरणीय समस्या मोठ्या प्रमाणात क्रिएट होते आहे. त्यालाच तुम्ही म्हणू शकता अनियंत्रित पर्यटन.
नियंत्रित. तुम्ही आता बघितलं असेल सिमला, कुल्लू मनाली, काय गाड्या, म्हणजे 4-4, 5-5 दिवस, 2 दिवस तिथं सगळे रस्ते जाम होतात आहे. इतका मोठा तारखा, अनियंत्रित पर्यटन आहे, इतके लोक जातात आहे पर्यटनाला, त्याच्या लिमिटेशन्स आहे. तो भाग आधीच अस्थिर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. पण ते अनियंत्रित पर्यटन ही सगळ्यात मोठी समस्या तिथं आता होते. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही 4 धाम असे बरेच टाकू शकता. 4 धाम बरोबर ना, तुमचं असणार शिमला, कुल्लू मनाली असे एक्झाम्पल म्हणून टाकू शकता तुम्ही. शिमला पुरं गाव तिथं जाते, कुल्लू मनाली व्हॉट एव्हर. आता ते उरलंच नाही काही, सगळीकडे ते लोक जातात आहे. लोकसंख्या 150 कोटी तुमच्या देशाची, काय करणार तुम्ही तरी, जी काही लोकच लोक आहे फक्त त्या देशात, हे लक्षात घ्यायचं आहे. असं होतं. पण याचा मग परिणाम काय होतो पर्यावरणाचा, भूस्खलन. कारण की ते अनियंत्रित पर्यटन, तुम्ही हॉटेल बांधताय, रस्ते खांदताय, तिथली जमीन भुसभुशीत आहे, पाणी फार वेगाने तिथनं वाहतं किंवा फार जोरदार पाऊस पडतो, ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हा भूस्खलन. मग त्याच्यामुळे किंवा अनेक फ्लश, त्याला फ्लॅश फ्लड म्हणतो. केदारनाथ आठवा, आता चालूच असते, आत्ता झालेला आहे. शिमलामध्ये आलेला होता, सॉरी सिक्कीममध्ये आलेला होता, त्यात 155 काही ते सैनिक गेले त्यात निघून, त्यात कुठलं तरी सरोवर होतं बरोबर ना. मग तिथं आता त्याला आम्ही म्हणतो पूर, किंवा तुम्ही इंग्लिश मधला शब्द आहे फ्लॅश, मोठ्या प्रमाणात मातीचे पूर, फ्लॅश फ्लड बरोबर आहे. याच्यामुळं काय होतं, तिथली मृदा ऱ्हास, मृदा मोठ्या प्रमाणात मृदेचा काय होते ऱ्हास होतोय. मृदा ऱ्हास झाली तर वनांचा ऱ्हास, पिकांचा ऱ्हास, लक्षात घ्या. आणि मग तिथली जैवविविधता धोक्यात येते, जैव विविधता धोक्यात. आणि मग स्थानिक बरोबर जनजीवन विस्कळीत, स्थानिक जनजीवन याला विस्कळीत झालेलं. सो दीज आर द समस्या. आला का, हे महत्व ते समस्या, क्लिअर का. हिमालयाचं महत्व काय, तर हिमालयाच्या समस्या काय, हे पण आपल्या डोक्यात गेलं पाहिजे. कारण की आपल्याला हिमालयाची रचना वगैरे झालंय सगळं, हे लक्षात घ्या. मग आता याच्यावर उपाय, लास्ट बट नॉट लिस्ट, शेवटचं कुठे झालं तुम्ही आता हे सगळं केल्यानंतर उपायांकडे जा. की हिमालयाचे आता आमचं हिमालयाचं महत्व काय, परत सांगतो. मुख्य परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा गॅझेटेड एक्झाममध्ये तुम्हाला माहिती मांडणे अपेक्षित नाही. तुम्ही जो काही त्यांनी प्रश्न, ते तुम्हाला माहिती नाही विचारणार, माहिती पूर्व परीक्षेत विचारून झालेली आहे. मुख्य परीक्षा काय विचारते, तर मुख्य परीक्षा एखादी तुम्हाला इश्यू देते, एखादा काय देतात पॉईंट देतात, आणि ते विचारतात की नक्की याच्या मागचे कारण काय, ते तुम्ही सांगा, विश्लेषण करा त्या कारणांचं. ती समस्या काय, त्या समस्यांचं विश्लेषण करा. तुम्हाला ती समज आहे का, तो इश्यू काय हे तुम्हाला समजलं आहे का, आणि म्हणून त्याच्या आधारे तुम्ही कारण सांगू शकता का, कारण असेल त्याचे परिणाम आहे का, त्याच्यावर उपाय काय आहे, हे तुम्ही मांडणं हे मुख्याला अपेक्षित आहे. माहिती देणं नाही. माहिती तुम्ही पूर्वला ऑलरेडी, पूर्व परीक्षाच इन्फॉर्मेटिव्ह असते, ती इन्फॉर्मेशन जोरावर मुख्य परीक्षा अंडरस्टँडिंगची असते, आणि ते अंडरस्टँडिंगच्या जोरावर होते का ते लक्षात घ्यायचंय, ते होते तो पण पॉईंट समजून घ्यायचंय. इज इट क्लिअर. मग मी येतो उपायांकडे. आता याच्यातला लास्ट पॉइंट आपण काय म्हणू शकतो, उपाय. आणि मग तो उपाय काय आहे तो आपण समजून घेऊया. आता उपाय, जे तुमची समस्या आहे त्याला धरून उपाय येतात बरोबर. मग बघा, आता आम्ही म्हणतो उपाय. बरोबर आहे. मग सगळ्यात पहिले इथं करणे म्हणजे ते काय, इथं तुम्ही हिमालयाचं करू शकतो पाहिजे, तर तिथं योग्य नियोजन केलं पाहिजे. कशा संदर्भात, तर मी त्याला म्हणतो नियंत्रित पर्यटन व्यवस्थापन. पर्यटन व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे हिमालयाच्या बाबतीत. नंतर जी काही तुमचे स्त्रोत आहेत, जे काही नैसर्गिक स्त्रोत आहे, नैसर्गिक स्त्रोतांचा मर्यादित वापर,
नैसर्गिक स्रोतांचा काय लक्षात घ्यायचं आहे, मर्यादित वापर. त्याच्यानंतर याला काय म्हणता तुम्ही तुमच्या याला वनीकरण, बरोबर ना, वन संवर्धन, वन संवर्धन तिथं केलं पाहिजे याच्यात. त्यानंतर लोकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे की हिमालय किती महत्वाचं आहे, लोकांमध्ये जागरूकता, का तिथं जाऊन लोक कशाही प्रकारचं काही गोष्ट निर्माण करणे हा पण एक महत्वाचा त्याच्यावरचा काय ठरतो, उपाय ठरतो. हे इथं आपण लक्षात घेऊया. हिमालयाच्या रचने, बरोबर ना, हिमालयाच्या महत्वाच्या यांनी ते आम्हाला लक्षात घ्यायचंय की सगळ्यात महत्वाचे तिथं असू शकतात, पण आम्हाला तिथं महत्वाचं सगळ्या गोष्टी, कारण की हे जर हिमालयाच्या बाबतीत आम्ही विचार केला तर त्याचं महत्व भौगोलिकपणे आणि आर्थिकपणे हे लक्षात घ्यायचं आहे. त्या अँगलने आम्हाला अशा काही मुद्द्यांपासून त्याच्या उपाययोजना सांगावं लागेल, किंवा असे काही तुमच्या, जसं मी इथं योग्य नियोजन किंवा इथंच तुम्ही म्हणू शकता धोरणे राबवून गव्हर्नमेंट. आता केरळ सरकारने, कारण केरळमध्ये लँडस्लाईड खूप वाढलेले आहे आत्ताच्या नाही, मागच्या केरळच्या, आत्ता काँग्रेसचं सरकार आहे त्याच्या आधी केरळ सरकारने हा निर्णय दिला होता, जितके केरळमधले पर्यटनासाठी प्रमुख जिल्हे आहे, इडुक्की असेल, कोची असेल, वॉटेवर, तर त्या जिल्ह्यांच्या कलेक्टरला सांगितलं होतं की आपण काय करायचं, आपण आपल्या टुरिझम कंपन्या ज्या आहेत, ज्या आपल्या त्यांच्या थ्रू पर्यटन येतं, त्या कंपन्यांना सांगायचं की आम्ही तुम्हाला अलॉट करतो, किती लोक आणा, कुठल्या काळात किती लोक आणा, कुठल्या काळात किती लोक, ते तुम्ही ॲडव्हान्समध्ये, कारण की सगळे पर्यटन उठून लगेच पर्यटन जात नाही. हिमालयात किंवा केरळमध्ये अशा जागी मोठे पर्यटन क्षेत्र आहे, इथं प्लॅन करून मोठ्या मोठ्या टुरिझम कंपन्या तुम्हाला घेऊन जातात, तर तिथं तुम्हाला पहिले ते अलॉट करायचं, इतकी लोक आली, आता याच्या पलीकडचे लोक पुढच्या स्लॉटमध्ये येऊ द्या, याच्या पुढची लोक पुढच्या स्लॉट, जेणेकरून तिथल्या असणाऱ्या संसाधनांवर किंवा एकूण इतर भार पडणार नाही आणि केओस क्रिएट होऊन ते होणार नाही, हे लक्षात घ्या. अशा काही गोष्टी तिथं नक्कीच करता येईल, हे तुम्हाला सांगता येईल. आणि मग तुम्ही म्हणू शकता जैवविविधता संवर्धन, हे संवर्धन, ते संवर्धन सगळं आहेच, कॉन्झर्वेशन. इज इट क्लिअर? सो अशा प्रकारे तो टॉपिक आपल्याला बघायचा होता असं मी म्हणेन. सो क्लिअर का हिमालय